नमस्कार मित्रांनो, मी आपला सगळ्यांचा लाडका शुभम पवार आणि माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, पण विषय जाणण्याआधी तुम्हाला कृपया माझी विनंती आहे, मी सुद्धा शेतकऱ्याचा मित्र आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांसाठीच काम करतो। त्यामुळे आपल्या शेतकरी वर्गासाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पहिला करायचं। जे नवीन आहेत त्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करायचं, मग बघायला चालू करायचं, कारण काय गडबड करायला नाही, मी कुठं जात नाही, यूट्यूबवरच आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आहे की आपण आता तुम्ही प्रामुख्याने बघितलं असेल तर ऊस तोडे सर्वत्र चालू झालेले आहेत, लगबगी चालू झालेले आहेत आणि शेतकऱ्याचं दुखणं काय झालंय मित्रांनो, शेतकऱ्याला दमच नाही। कधी माझा ऊस पहिल्या टप्प्यात जातोय, कधी माझा ऊस पहिल्या टप्प्यात जातोय, मग सुरूची लागण आहे, अडसाली लागण आहे, काय आहे, पूर्व हंगामी आहे, काही बघत नाही शेतकरी आणि पहिल्या टप्प्यात घालवून आपलं ऊस मोकळा होतोय। आता पहिल्या टप्प्यात जाणं ही चांगली गोष्ट आहे का? तर चांगली गोष्ट आहे। कधी तर त्याची परिपक्वता झाली असेल, त्याचा दिवस पूर्ण भरला असतील तर तुम्ही पहिल्या टप्प्यात घालवा, ती चांगलीच गोष्ट आहे। पण तुम्ही जर लवकर ऊस जावावा आणि पुढचं काहीतरी नियोजन करायचं आहे म्हणून जर तुम्ही ऊस घालवत असाल आणि त्याचं वय भरलं नसेल, परिपक्व झाला नसेल आणि घालवत असाल तर ते तुमचं नुकसान ठरणार आहे मित्रांनो। आता ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा। तर आता पहिली गोष्ट प्रामुख्याने सांगतो की ऊस आपला जाण्यासाठी योग्य कधी झाला असं समजायचं, किंवा ऊस घालवण्याआधी कोणती काळजी घ्यायची। तर मित्रांनो, किमान एक 15 ते 20 दिवस जर तुम्हाला ऊस समजा तुमची तोड नोव्हेंबरमध्ये येणार असेल तर 15 ते 10 ऑक्टोबरपासूनच ऊसाला पाणी देऊ नका। का देऊ नका ते मी तुम्हाला सांगतो। आता एक ऊस इथं मी दाखवायला ठेवला तुम्हाला, त्याचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं नुकसान आपल्याला कसं होतं ते पण मी सांगतो। माणसांची काय मेंटॅलिटी झाली की आठवड्याला ऊसाला पाणी गेलं पाहिजे, आठवड्याला ऊसाला पाणी गेलं पाहिजे। शेतात काय आहे, आता माझा हे खोडवा आहे पीक, खरं तर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी पाण्याचा ताण दिला आहे, कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये ते कळावं। आता जवळजवळ मे पासून पावसाळा चालू आहे, अजून मी पहिलं पाणी आज चालू केलं आहे, का तर अजून ह्याला जाण्यासाठी 2 महिने अवकाश आहे आणि एवढ्यात आपल्याला हा वाळून द्यायचा नाही, तर त्या दृष्टीनं आपण हे पाणी चालू केलेलं आहे। तर आता पाण्याचा ताण का द्यायचा, तर यासाठी आता हा जर ऊस बघितला तुम्ही तर पाणी किती ते 1 2 3 4 5 आणि 6, ह्यातले 4च पानं, आता यातले मित्रांनो 4 ते 5च पानं राहिली पाहिजेत, बाकीची अशी वाळून गेली पाहिजेत। आता का ते तुम्हाला सांगतो। आता 15-20 दिवस पाण्याचा ताण दिला की ऑटोमॅटिक काय होतंय, जे पानातली साखर असते ती ऊसात उतरते। पण मित्रांनो, आपण असं करत नाही, आपल्याला वाटते हिरवागार ऊस आहे, काळा कुट्ट ऊस आहे आणि तोपर्यंत आपण घालवून टाकावा, पण जे वाड्यातली साखर असते ते वजन ऊसात उतरत नाही आणि परिणामी तुमचं ऊस हिरवागार वर पाला दिसतो पण टनेज तुमचं कमी येतं। असं बऱ्याच मित्रांनो, आता माझे डोळे जरा मिचकवतोय कारण ऊन डायरेक्ट तोंडावर येत आहे, नाही मनशेला डोळं काय मिचकवते। तर हे झालं ऊसाचं गणित। आता जर त्याची साखरच पानातली खाली उतरली नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम राहतो आणि ऊस जड जरी असला तरी वजनाला भरत नाही। ही पहिली गोष्ट तुम्ही मित्रांनो पाळली पाहिजे। काय करायचं आहे, 15 ते 20 दिवस आधी पाणी थांबवायचं आणि पाण्याचा ताण द्यायचा आहे, जेणेकरून ह्या अवस्थेत आला पाहिजे। आता यात जास्तच पान आहे, ते एवढीच पानं राहिली पाहिजेत मित्रांनो, तर तुमचं खाली सगळी साखर पानातली उतरत्या आणि वाढ करपू दे ना। कुठं आता आपल्याला ज्यांचे जनावर आहेत त्यांना ठीक आहे, पण ज्यांचं जनावर नाही त्यांनी तर वाड्याचा विचार करायलाच नको आहे, कारण असं पण ऊस तोडेच आपले वाडं घेऊन जात असतात। तर हे पहिली गोष्ट झाली। आता मित्रांनो, दुसरी गोष्ट सांगायची अशी की हा पाण्याचा ताण कधी पण द्यायचा का? आता अडसाली ऊस आहे, आता हे माझं खोडवा आहे, अजून जायला 2 महिनेत, मी आत्ताच पाण्याचा ताण देऊन वाळवून उपयोग आहे का? नाही, तुमचं असंच नुकसान होणार आहे। आपल्या ऊसाचं वय पूर्ण झालं पाहिजे। जर अडसाली असेल तर 15 ते 16 महिने तुमचे पूर्ण झाले पाहिजेत, किमान 15 महिने तरी पूर्ण झाले पाहिजेत, तर तो परिपक्वाच्या अवस्थेत जातो। दुसरी गोष्ट की खोडवा असेल तर तुमचं एक 12 महिन्याच तरी झालं पाहिजे, तर तो परिपक्व होण्याच्या। सूरज असेल तर तो वर्षाचा काळ असतो, ते तुम्हाला माहीत असतं, पण उगाच पुढं काहीतरी गहू वगैरे लावत असतो किंवा लवकर जाऊन निवांत व्हावं अशी आपली जर धारणा असेल तर तुम्ही नुकसान करताय। तर दुसरी गोष्ट हीच महत्त्वाची आहे की पिकाचं वय आपल्या पूर्ण झाले का हे तपासून पहा। जर माझी जूनची लागण असेल तर तुमचा नोव्हेंबरला गेला तरी काही हरकत नाही। जर तुमची पुढे ऑक्टोबर, आता माझी ऑक्टोबरची लागण आहे तर अजून मी 2 महिने थांबणार आहे, जानेवारीत माझा ऊस जाणार आहे, तोपर्यंत माझ्या 3 ते 4 कांड्या वाढल्या काय 2 महिन्यात, तर माझं 5 ते 6 टनाचं प्रॉफिट होणार आहे। आत्ता घालून ते नुकसानीत मी जाणार आहे। 5 ते 6 टन जर प्रॉफिट तुम्ही धरलं, किमान 5 टन दर धरलं, ह्या वर्षी सरासरी आपला दर
3,500च्या आसपास सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे, त्याबद्दल कारखानदारांचं मी आभार मानतो. 3.5 गुणिले जरी 5 केलं तर 3×5 = 15 आणि वरचं एक 5 म्हणजे 20,000चं नुकसान होत असते. मेहनतीचा खर्च आपला निघतो त्यातून, ते नुकसान आपण करत असतोय. आता हा झाला दुसरा विषय. तिसरा विषय महत्त्वाचा की खत शेवटच्या काळात कोणतं सोडायचं आहे. मी तुम्हाला वारंवार व्हिडिओत सांगत असतोय. हा जर विषय केल्यानंतर तुमचं वजनाची वाढ खुंटणार आहे, तुमचा ऊस बारीक होणार आहे. आता माझा जर ऊस बघितला तुम्ही तर अजून जाडीला चांगला आहे. त्याला कारण आता काय आहे की थंडीमध्ये पाण्याचा ताण द्या. कारण थंडीमध्ये सारखं जर तुम्ही पाणी पाजत बसला तर ऊस गारटतो. आपण गारटलो कायम थंडीत राहू शकत नाही, आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. तसंच ऊसाचा आहे, ऊसाच्या सुद्धा तब्येतीवर परिणाम होतो. त्यामुळे काय करायचं आहे, 1 महिन्यात आठवड्याला असं पाणी पाजा आणि 15 दिवस ताण द्या, काय प्रॉब्लेम होत नाही. आता माझा मित्रांनो 2 महिने झालं पाणी पाजून, 2 महिने म्हणजे मेमध्ये पाणी पाजले, तोवर पाणीच पाजलेलं नाही. आज पाणी चालू केले कारण त्याला आता मला गरज वाटते की पाणी द्यावं. एक पाणी दिलं की ह्याच्यात किती बदल होते बघा, किती पिकअप येते बघा. आणि दुसरी गोष्ट काय आहे, हे जे वॉटर शूट आता तुम्ही माझ्या मागं बघू शकताय, हे कोंब जे निघलेत, हे कोंब निघण्यास मदत होते. थंडीत सुद्धा तापली जमीन, कोंब पटकन निघतात. आणि अजून 2 महिन्यात किमान ह्याला 4-5 कांडे येतात. 5-6 कांड्यावर जरी कोंब आला तर त्याचा आपल्या ॲव्हरेजवर फरक पडत असतो. हे मित्रांनो 3 मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर मित्रांनो 100% तुमचं जिथं 80 टन जातो तिथं 90 ते 100 टन ऊस जाणार, माझी गॅरंटी आहे मित्रांनो. ह्या गोष्टी आपण विचारात घेत नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग आपला मागं राहत चाललेला आहे. गडबड करतोय, 1-2 महिने वाट बघायला तयार नाही. सिग्नलवर सुद्धा आपण वाट बघायला तयार नसतो. सिग्नल 10 सेकंद जर राहिला तर आपल्याला वाटतंय लगेच सेकंद पळावं आणि आपण निघून जावं. तर मित्रांनो वाट बघायला शिका. वाट बघितलं तर आपलंच नुकसान नाही. संयम ठेवला तर तुम्ही 100% फायद्यात जाता. त्यामुळे संयम ठेवा. संयम हाच शेतकऱ्याची ऊर्जा आहे आणि शेतकऱ्याची ताकद पण आहे. त्यामुळे संयम ठेवा, योग्य वेळेची वाट बघा आणि ज्या मी 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्यात त्या लक्षात ठेवा आणि त्या अवलंबत आणा आणि मला सांगा की तुमचं नुकसान होतंय का फायदा होतोय. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.